त्याचा आणखी एका शहराला फटका बसलाय। ते शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर। छत्रपती संभाजीनगर गेल्या काही वर्षांपासून जागतिक स्तरावर एक ऑटोमोबाईल हब म्हणून विकसित होणारा एक शहर आहे। वाळूज, शेंद्रा, बिडकीन यासारखे औद्योगिक परिसर तिथे विकसित होत आहेत। तिथे अनेक मोठ्या कंपन्या म्हणजे ज्या ऑटोमोबाईल जायंट्स मानल्या जातात अशा अनेक मोठ्या कंपन्यांच्या गाड्यांचे सुटे पार्ट या शहरात बनतात, या शहरातल्या MIDC मध्ये बनतात। पण इथले उद्योग सुद्धा आता संकटात आलेत। कारण पुन्हा तेच आहे, गॅसचा तुटवडा। साधारण 1-2 दिवस पुरेल इतका गॅसचा साठा काही कंपन्यांकडे शिल्लक आहे। त्यामुळे अजून इथल्या उद्योगांमधली धडधड सुरू आहे। पण 2 दिवसानंतर हे चित्र नसेल, त्यामुळे कदाचित कामगारांवर उपासमारीची वेळ येईल। पण हा फक्त इंधन टंचाईचा मुद्दा नाही, तर यामुळे शहराचा आर्थिक कणा मानला गेलेला उद्योग क्षेत्रावर आता धोक्याचे ढग दाटू लागलेले आहेत। आपण पाहूयात। इराण-इस्रायल युद्धाचा ऑटोमोबाईल हबला फटका। गॅस साठा संपला, उद्योगांसाठी धोक्याची घंटा। संभाजीनगरात अनेक छोट्या उद्योगांचं शटर डाऊन। ऑटोमोबाईल हब अशी ओळख असणाऱ्या संभाजीनगरमध्ये सुरू असलेलं हे उद्योगांचं चक्र आता ठप्प होण्याची शक्यता आहे। इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम गॅस आणि कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीवर झालाय। परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता अनेक ठिकाणी व्यावसायिक गॅसचा पुरवठा तात्पुरता बंद करण्यात आलाय। संभाजीनगरमधल्या वाळूज आणि शेंद्रा या MIDC मध्ये अनेक प्रक्रिया उद्योग याच गॅसवर अवलंबून आहेत आणि या उद्योगांमधला गॅसचा साठा संपत असल्यानं इथली उत्पादन प्रक्रिया थंडावली आहे। त्यामुळे उद्योजकांमध्ये चिंतेचं वातावरण है। हम सारी एसोसिएशंस हार्मनी में काम करती हैं, बट सबका अभी यही लुकआउट है। हमारी आपस में जो बात हुई है वो पैनिक सिचुएशन है। और अगर हमारे सारे मेंबर्स में से देखें तो मेजॉरिटी MSME है, स्मॉल स्केल मीडियम स्केल कंपनीज। उसमें ये होता है कि वो लोग सप्लाई कर रहे हैं लार्ज स्केल इंडस्ट्रीज को। आज की डेट में लार्ज स्केल इंडस्ट्रीज भी इफेक्ट हुई हैं। किसी के पास में 7 दिन का स्टॉक है, किसी के पास में 4 दिन का स्टॉक है। हमारी कंटिन्यूसली उन लोग से बात हो रही है, उनके फोन भी आ रहे हैं। हमने स्टेट और नेशनल सेंट्रल गवर्नमेंट लेवल पे भी मैटर को एस्केलेट किया है और वी आर वेरी होपफुल कि हमको कुछ ना कुछ डायरेक्शन वहां से मिलेगा। लेकिन आज की डेट में जो सिचुएशन है वो काफी गंभीर है और पैनिक सिचुएशन है। या गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका लघु आणि मध्यम उद्योगांना बसतोय। शहरातले शेकडो छोटे उद्योग हे जागतिक दर्जाच्या कंपन्यांना लागणारे सुटे भाग आणि इतर साहित्य पुरवतात। मात्र गॅस अभावी हे छोटे युनिट्स आता बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। जर हे छोटे उद्योग बंद झाले तर त्याचा परिणाम मोठ्या कंपन्यांच्या उत्पादन साखळीवर होणार आहे। मागच्या 2-4 दिवसाचा तो गॅस पुरला आहे, परंतु आता एकदम बंद केल्यामुळे जवळपास म्हणजे 30 ते 40 इंडस्ट्री अशा आहेत। आता दोघांचे फोन आला की आमच्या पण 4 इंडस्ट्री आहेत जिथं पावडर कोटिंगचे युनिट आहेत, फोर्जिंगचे युनिट आहेत, त्या संपूर्णतः गॅसवर आहेत। त्यातले काही प्रोसेस कोटिंगवाले युनिट आहेत, तर ते कोटिंगचं तर कम्प्लीट बंदच झालं। त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर गॅस लागतो, त्यांच्याकडे स्टॉक पण संपला। त्यांचं आज अक्षरशः प्रोडक्शन स्टॉप झालेलं आहे। तर आजच्या किंवा उद्या दिवस फार धरत चालेल आणि नंतर पर्यायी ऑटोमध्ये कंपनी बंद पडेल। वाळूज भागातल्या लक्ष्मी मेटल नावाच्या कंपनीत 500 कामगार काम करतात। या कंपनीमध्ये सायलेन्सर बनवले जातात। मात्र या कंपनीत आता रात्री उशिरापर्यंत पुरेल इतकाच गॅस साठा शिल्लक आहे। सर्व कारखान्यांमध्ये गॅस सिलेंडरचा खूप तुटवडा पडतोय। LPG सिलेंडर अवेलेबल होत नाहीये आणि आमच्याकडे आणि मोठ्या कंपन्यांमध्ये जिथं सरफेस ट्रीटमेंट किंवा कलर कोटिंगचं काम चालतं त्याच्यामध्ये ओव्हन हा जो प्रकार असतो त्याच्यासाठी हीटिंग करण्यासाठी गॅसचा वापर केला जातो आणि 6 तारखेनंतर गॅस सिलेंडर आता अवेलेबल होत नाहीये। आत्ता आमच्याकडे सध्या घडीला फक्त 12 तासाचंच कव्हरेज आहे। पुढच्या 12 तासानंतर पूर्ण काम जे आहे ते बंद पडणार आहे, प्रोडक्शन बंद पडणार आणि लोकांना काम द्यायला आमच्याकडे काही नसणार आहे। कारण त्यांना काम नाही दिलं तर पे करू शकणार नाही आम्ही आणि फार भीतीचं वातावरण आहे। जसं एकदा आपण अनुभवलंय कोरोनामध्ये, सेम तशी परिस्थिती आता येते काय असं आमच्या कामगारांमध्ये भीतीचं वातावरण आहे। स्टील आणि इंजिनिअरिंग उद्योग, ऑटो कॉम्पोनंट्स उत्पादन, फार्मास्युटिकल्स कंपन्या, ब्रुवरीज आणि फूड प्रोसेसिंग, सिरॅमिक्स आणि ग्लास उद्योग, उत्पादन प्रक्रियेत वापरले जाणारे बॉयलर आणि थर्मिक फ्लुइड हीटर्स या सगळ्या उद्योगांना गॅस लागतो।
मात्र गॅस मिळत नसल्यानं हे सगळे उद्योग ठप्प झाले आहेत. संभाजीनगरच्या अर्थव्यवस्थेत बजाज ऑटो या कंपनीचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ही मोठी कंपनी अनेक छोट्या उद्योगांना आणि कामगारांना रोजगार पुरवते. ही साखळी तुटल्यास हजारो कामगारांच्या रोजगारावर आणि शहराच्या औद्योगिक उलाढालीवर या युद्धाचे गंभीर परिणाम होणार आहेत. मोहसिन शेख, NDTV मराठी, छत्रपती संभाजीनगर.